नमस्कार, मी मधुरा. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. ह्या कार्यक्रमात आपण सुवर्ण कोकण फूड मॉलच्या माध्यमातून श्रीमंतीचा राजमार्ग जाणून घेत असतो. सुवर्ण कोकण फूड मॉल आणि अल्पावधीतच गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा फायदा झालेला आहे आणि त्याचा चांगला प्रतिसादही मिळतोय आणि ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक आणि अध्यक्ष सतीश परब. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सतीश सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. सतीश परब यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास सतीश परब यांनी कोकण, कृषी, महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हमखास नफा हे एकत्र आणत नवा दृष्टिकोन देऊन एक नवी चळवळ उभी केलेली आहे. आणि कृषी तसंच उद्योजकतेच्या आधारावरती त्यांनी बनवलेली फूड मॉल ही कॉन्सेप्ट एक नवा उच्चांक गाठते. नव उद्योजकांना सलग 5 वर्ष लाखो रुपयांचा मोफत किराणा माल देणारी SVRD योजना तसंच माल न विकताही लाखो रुपयांचं शाश्वत उत्पन्न देणाऱ्या फिको फ्रँचायझी योजनेला उदंड असा प्रतिसाद मिळतोय. आणि व्यवसायाचा जरा देखील अनुभव नसला तरी प्रत्येक गृहिणीला आणि नव उद्योजकांना उत्पन्नाची शाश्वत हमी देणाऱ्या सुवर्ण कोकण फूड मॉलच्या शाश्वत श्रीमंतीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर राज्य आता अनलॉकच्या दिशेनं पावलं उचलतंय आणि आपण पाहिलं तर आता बऱ्यापैकी आता अनलॉक होणारच आहे. अशा वेळेस आर्थिक जी कुठेतरी गती आता प्राप्त होणार आहे, मग अशा वेळेस सुवर्ण कोकण, कारण आता सणवार जवळ येत आहेत, दिवाळी येते, दसरा येतोय, तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुवर्ण कोकण काय वेगवेगळ्या योजना घेऊन येणार आहे ह्याबद्दल तर मला जाणून घ्यायचंच आहे. मात्र ह्या अनलॉकचा किती फायदा आपल्या एकूणच व्यवसाय क्षेत्राला होणार आहे त्याबद्दल काय सांगा? नक्कीच खूप मोठा फायदा होईल, कारण गेली 2 वर्ष अक्षरशः हैराण झाले होते सगळे. ट्रेन नाही आहेत, शाळा घरात मुलं थांबली आहेत आणि उत्पन्नाचे मार्ग थांबले आहेत, पण खर्च महाग वाढत चाललाय. पेट्रोलचे दर बघा, तुमच्या गॅसच्या किमती बघा, त्यामुळे नेमकं काय करावं समजत नव्हतं. कुठेतरी नैराश्य होतं. आणि त्यात ही जी बातमी येते, शाळा सुरू होत आहेत, तुमचे थिएटर सुरू होत आहेत, सगळं अर्थचक्राला एक प्रकारे जी गतिमानता भेटते ना, ते खरोखर चांगलं हे लक्षण आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी बातमी आहे. कारण काय होतं की ट्रान्सपोर्टेशन खूप कॉस्टली होत होतं. ट्रेन प्रवास नव्हते किंवा इतर गोष्टी होत्या, ट्रॅफिक रोडवरचे. आता ते एक होईल. आणि दुसरी गोष्ट, जशी कामधंदे सुरुवात होईल अर्थचक्र फिरायला, तसं लोकांच्या हातात पैसा आला आणि जो खरेदी असते ती मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. तसंही बघितलं तर गणपतीपासून खूप एक प्रकारे दिवाळीच व्यावसायिकाचे चालू झाले, मुख्यतः किराणा व्यावसायिक. कारण दिवाळीपासून जो आमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होतो. मग आता माळवस आहे, माळवसात सुद्धा खूप मोठी उलाढाल होते, कारण प्रत्येक घरामध्ये हे असतं, कार्य असतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात किराणा लागतो. मग दसरा आला, दिवाळी आली, त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची दिवाळी गणेशोत्सवाला सुरू होते. आणि सुवर्ण कोकणने खूप चांगल्या योजना आणल्या होत्या. आता आमची जी SVRD होती तिच्यातही आम्ही बदल केले की तिथे 3 लाखापर्यंतचा आपण माल त्यांना मोफत मध्ये देतो. म्हणजे हा माल तुम्ही विका आणि तुमचे पैसे तुम्हाला. गेल्या आठवड्यातल्या खूप काही चांगल्या गोष्टी होत्या, कारण ज्या लोकांना काहीच माहिती नव्हतं किंवा व्यवसाय कशाशी असतो तोही माहित नाही, अशांना जेव्हा लाख रुपयाचा माल मोफत गेला ना, तेव्हा एवढं मोठं कौतुक नव्हतं. पण जेव्हा तो माल विकला नंतर पहिल्या दिवसापासून जे रोकड आपल्या हातात भेटते किंवा हा आपला नफा आहे, ऍक्च्युअली ह्यातलं कोणाला काही द्यायचं नाही, ही जी समाधानाची भावना असते ना, ती खूप महत्वाची असते. कारण गेली 1-1.5 वर्षानंतर जेव्हा असा प्रसंग घरामध्ये येतो, आनंद एक प्रकारचा साजरा होतो. मला वाटतं त्यासाठी खूप कौतुक करावं लागेल त्या शिलेदारांचं. आणि तुमची माल न विकता ही जी योजना होती तिलाही लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की लोक आपली थांबली नाहीत की हे मला येत नाही, मी आता कसं करू. म्हणजे आमच्याकडे बहुसंख्य असे आहेत की ज्यांना कधी व्यवसाय हे काही माहितीच नाहीये. अशा महिला आहेत की ज्यांनी कधी घराचा उंबरठा ओलांडला नाही, पण किराणा माल हा विकू शकतो. हा विश्वास जसा आपण या कार्यक्रमातून दिला आणि खूप लोकांनी त्यावरती काम केलं आणि खूप छान वाटतं. प्रत्येकाच्या घरातल्यांच्या जे चेहऱ्यावरचा जो आनंद होतो ना, खऱ्या अर्थाने आम्हाला दिवाळी साजरी केल्यासारखं. अगदी. आणि मला वाटतं की किराणा माल हा लॉकडाऊन असो किंवा कुठलेही खरं तर संकट आलं तरी देखील फार गरजेचा असतो, कारण की पोटा पाण्यासाठी सगळेजण झटत असतात. आणि त्यासाठीच आज किराणा मालाची दुकाने ह्या लॉकडाऊन मध्ये तर बंद नाही झाली, मात्र उलट त्यांचा डबल व्यवसाय झाला. त्यांनी 2-2, 3-3 दुकानं सुरू केली. म्हणजे हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि आज फूड मॉल सारखी तुम्ही संकल्पना राबवली आणि त्याचा फायदा अनेकांना आतापर्यंत झालेला आहे. सर, मला ह्याच निमित्तानं विचारायचं आहे, तुमच्या वेगवेगळ्या योजना आहेत. SVRD योजनेबद्दल तर अनेकांनी कौतुक केलंय. ही SVRD योजना म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा फायदा त्या शिलेदारांना
लोकांना कसा होतो त्याबद्दल काय सांगाल? नक्की SVRDचं कौतुक खूप प्रत्येक थरातून झालं, कारण जगाच्या पाठीवर अशी योजना नव्हती की तुम्ही फ्रँचायझी घ्या आणि तुम्हाला मोफत माल भेटतोय, आणि तो एका वर्षी नाही तर सलग 5 वर्ष जोपर्यंत तुमचा करार आहे 5 वर्षाचा, तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक वर्षी लाख रुपयाचा 50,000चा माल मोफत भेटतो. तुम्ही तो विका आणि तुमचे पैसे तुम्हाला. ह्यात सगळ्यात वेगळं पण जे होतं ना सुवर्ण कोकणचं, ते होतं प्रत्येकाला माहिती आहे की किराणा मालाच्या ज्या बिझनेसला ना प्रचंड मागणी असते. प्रत्येक घरामध्ये हा किराणा 4-5 हजारचा लागतो. म्हणजे 100 लोक जरी आपले ग्राहक बांधली तरी 3-4 लाखाचा आपला सहज धंदा असतो, आणि 10-15-20% जरी पकडले तरी सहजपणे 50 ते 60 हजार रुपये भेटतात. पण एक भीती होती की अरे हा धंदा सुरू करायचा तर माझ्याकडे किमान 10-20 लाख रुपये असायला हवे, मालाची मला जाण असायला हवी, नाहीतर एका मालात फसलो तर प्रॉफिट सगळं जाईल, समजून घेणं, त्याचे लायसन्स काय, असे खूप हे होते, प्रश्नचिन्ह होते. सुवर्ण कोकणने ते सोपे केले की तुम्हाला एवढी मोठी रक्कम नको, तुम्ही लाखभर रुपयात सुद्धा तुमचा व्यवसाय सुरू करू शकता, तोही घरातून. तुम्हाला ना दुकानाची गरज आहे ना कुठल्या व्यवसायाची जाणकारी, आणि इकडे जे प्रशिक्षण आपण देत होतो त्यामुळे लोकांचा बूस्ट खूप वाढला, कॉन्फिडन्स वाढला की नाही यार आपणही त्या लोकांप्रमाणे व्यवसाय करू शकतो, आपणही यशस्वी होऊ शकतो. हे या मुलांनी कृतीतून दाखवलंय, त्यामुळे खरोखर त्यांचं कौतुक. आणि महिलांसाठी विशेष परवानगी होती, कारण हे रोजच्या जगण्यातल्या गोष्टी ना, डाळी असतील, कडधान्य असतील, तुमची पिठं असतील, तेल असेल, हे रोज आम्ही वापरतो, त्यामुळे त्यांना बरोबर माहिती होते की कुठली गोष्ट गुणवत्तापूर्वक असते. त्यामुळे त्यांच्या विकण्यातला जो कॉन्फिडन्स होता ना तो खूप काही सांगून जात होता. आणि त्यामुळे महिलांना जे मोठ्या प्रमाणात यश या व्यवसायात भेटलं त्याचं कारण असते की रोजच्या जगण्यातल्या ज्या गोष्टी होत्या त्याच फक्त डिलिव्हर करायच्या होत्या. आणि महिलांचं एक कौतुक करावं लागतं, जोपर्यंत त्या स्वतः समाधानी होत नाही की त्यांना ते पटत नाही ना हे तेल चांगलं आहे किंवा हे धान्य, तोपर्यंत त्या बोलतही नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे असलेला जो माल, कारण तुम्ही जर बघितलं सगळे प्रोडक्ट्स आपले पारंपरिक पद्धतीने बनवलेले होते, नैसर्गिक होते. महिला बचत गटाने खूप काम केलं होतं. म्हणजे तुम्ही पिठं जर बघितलं तर ती जात्यावर दळलेली होती, मसाले उकळीत कुटलेले होते, तेल, तूप, डाळी, कडधान्य. मला वाटतं एक मोठी पर्वणी ह्या निमित्ताने महिलांना भेटली, आपले एक उद्योजिका म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचे, आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही त्यात यशस्वी झालो. अगदी मला वाटतं की ह्या लॉकडाऊनने खूप काही आपल्याला शिकवलं. यामध्ये अर्थचक्र जरी कुठेतरी थांबलं असलं तरी देखील काहीतरी करण्याची धडपड आज लोकांमध्ये पाहायला मिळाली, आणि सुवर्ण कोकणच्या निमित्ताने आज अनेकांनी व्यवसाय सुरू केले. त्याचा फायदा त्यांना आता होतोच आहे आणि पुढे भविष्य काळासाठी देखील होणारच आहे. पण ज्यांना आता ह्या सगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांना आता ह्या सगळ्या अनलॉक नंतर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा फूडमॉल सारखी खरं तर घर बसल्या हा बिझनेस सुरू करायचा आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? नक्की. मला खूप जणांची आता म्हणजे गेल्या आठवड्यात किंवा 15 दिवसापूर्वी फोन आले की सर आम्ही 1 वर्षापूर्वी तुमची फ्रँचायझी घेतली, आम्हाला फ्री माल पण भेटतोय, दरवर्षी भेटणार, पण आमचं काम जर वाढलं तर हा माल विकताना आला तर काय करायचं. तर त्यांच्यासाठी आम्ही ऑप्शन ठेवलं की तुम्ही मालाच्या ऐवजी रोख रक्कम, लॉयल्टी इन्कम म्हणून सुद्धा घेऊ शकता. इथे एक फ्रँचायझी देणं म्हणजे काय उद्योजक घडवणं, म्हणजे त्याला उद्योजकतेचे जे मूलभूत हे सूत्र असतात ते शिकवणं, त्याला उभं करणं, त्याला आत्मविश्वास देणं, आणि गुणवत्तापूर्वक माल त्याच्या घरपोच त्याला करणं. आणि त्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा सुरुवात केली व्यवसायाला तेव्हा आम्हाला खूप अडचणी होत्या की मालाची खरेदी कशी करणं ते माहित नव्हतं. खूप मोठ्या प्रमाणात माल घेतला तर आम्हाला कुठेतरी 4 पैसे स्वस्त भेटायचे. आता तसं नाही. फ्रँचायझीमध्ये कसं असतं की तुम्ही कमी जरी माल घेतला तर तुमची मार्जिन तेवढीच असते, आणि आपल्याकडे मार्जिन तर सर्वाधिक आहे, 20 ते 30% मार्जिन आहे. माल एखादा डिफॉल्ट असेल तर तो रिप्लेस केला जातो. विकायचा कसा, लायसन्स कसे लागतात, जीएसटी काय, सरकारी परवानगी काय, ही सगळी मदत त्यांना केली जाते. आणि ब्रँड असा आहे सुवर्ण कोकण, गेली 10 वर्ष आपण काम करतोय, त्यामुळे घराघरात पोचलेला ब्रँड आहे. आणि लोकांना त्याबद्दलचा एक विश्वास आहे की नाही ह्यांचा प्रोडक्ट जे आहेत ते चांगलेच असतील, आणि त्यांच्या विश्वासाला आजपर्यंत आपण पात्र ठरलोय. आणि कधी कधी असं होतं ना की जेव्हा एक सामान्य मनुष्य निराशेत गेलेला असतो आणि तो फ्रँचायझी घेतो, व्यवसाय चालू करतो, आणि आता त्याची देहबोली बघून ना खूप वेगळं वाटतं की बाबा आपण जे करतोय ते खरोखर खूप छान करतो आणि प्रामाणिक करतोय. आणि लोकांनी त्याला खूप दाद दिली. कारण गोव्याला जेव्हा आमचं फ्रँचायझी दुगाट उघडलं की सुवर्ण कोकण फूड मॉल, तेव्हा तिकडे खूप जण आश्चर्यचकित होते की नेमके प्रोडक्ट आपले कोकणातले प्रोडक्ट किंवा मराठी प्रोडक्ट तिथे जातील का. पण मला वाटतं आता जेवढ्या फ्रँचायझी आहेत त्यातला सगळ्यात जास्त व्यवसाय हा गोव्याच्या फ्रँचायझीचा आहे. खूप लोकांनी कौतुक केलं, खूप त्याचं भरभरून कौतुक हे केलं. आणि त्यामुळे प्रोडक्ट हे असे आहेत ना की ते सगळीकडे, म्हणजे तुम्ही साधारण तालुक्यात खेड्यात जरी राहत असाल आणि तुमच्या आजूबाजूला 100-150 जरी ग्राहक असतील तरी तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता. ह्यातली मजा काय माहिती आहे,
तुमचा जो खरेदी जी आहे ना ती संपूर्ण देशात एकच असते. त्यामुळे आपल्याकडे माल स्वस्त असेल, इतर लोक महाग विकत असतील किंवा असं काही नसतं. प्रत्येकाच्या स्किल प्रमाणे विकत घेतो. इथे खरेदी आणि विक्री ही दोन्ही व्हॉल्यूमच्या आधारे असते. जर तुम्ही जास्त प्रमाणात खरेदी करत असाल तर तुम्हाला स्वस्त भेटतं. तसं ग्राहक सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये माल घेत असेल तर त्याला 2 रुपये कमी होतं. पण कुणीही आपला 2 रुपये नुकसान करून माल विकत नाही. आणि त्यामुळे ती जी स्पर्धा होती की आपल्याला माल स्वस्त भेटेल का, आपण माल स्वस्त विकू, अशी इथे नाहीये. आणि त्यामुळे खूप सोपं काम झालं. प्रत्येक जण हा खूप महिन्याला किमान 3-4 लाखाचा व्यवसाय करतो. आज आपण 3-4 लाख पकडले ना तरी सुद्धा महिन्याला 30 ते 40 हजार रुपये होतात. आणि हा 3-4 लाखाचा व्यवसाय करायला तुम्हाला पहिले 2 महिने किंवा 3 महिनेच मेहनत करायची. एकदा तुमचे 100 कुटुंब मानले, मी 100 कुटुंब का बोलतो कारण एका कुटुंबाला किमान 3-4 हजाराचा माल लागतो. ही जी काय मेहनत कराल ती आयुष्यभर तुम्हाला दरमहा पैसा देईल. आणि आपल्याकडे जी फिको योजना आहे त्यात तर तुम्ही माल न विकताही तुम्हाला पैसा भेटतो आणि तोही दर महिन्याला. बरोबर. आणि त्यामुळे कॉन्फिडन्स भेटतो की नाही कुठेतरी मी अडखळलो तरी काहीतरी असा पैसा आहे जो दर महिन्याला माझ्या अकाउंटला 25,000, 30,000, 50,000 येत राहील. त्यामुळे आपण भविष्याकडे खूप चांगला कॉन्फिडन्सने वाटचाल करू शकतो. बरोबर. आणि मला वाटतं की आपल्याला जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो की आपल्याला व्यवसाय करायचा आहे किंवा पण आपल्याकडे ब्रँड असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि सुवर्ण कोकण सारखा जर ब्रँड असेल तर नक्कीच त्याचा फायदा खरं तर आपल्या व्यवसायाला होणारच आहे. आज ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे आणि त्यानंतर योग्य माहिती घेऊनच तुम्ही या व्यवसायात उतरा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या व्यवसायाची माहिती जरूर सतीश सर मदत करतीलच आणि माहिती देखील देतीलच. पण त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायचा आहे, व्हॉट्सअप करायचं आहे, तुमचं नाव, पत्ता आणि त्यानंतरच तुम्हाला ह्या सगळ्याची माहिती घेऊन मग पुढे या व्यवसायात उतरायचं आहे. कारण की आज आपण बघितलं तर ज्यांना नोकरी करायची आहे त्यांना बिझनेसही करायचा आहे. जर नोकरी करता करता देखील आपण हा बिझनेस करू शकतो. पण त्यासाठी कुटुंबाची साथही तितकीच महत्वाची आहे. आज फिको सारखी तुम्ही योजना आणली ती तर फार उत्कृष्ट अशी योजना आहे. एक वेगळी योजना तुम्ही घेऊन आलात, त्याबद्दल काय सांगा? नक्की कसं होतं की कोरोनाने अजून एक चांगली गोष्ट आहे. कसं असतं संकट पण आपल्याला खूप काही शिकवून जातात. कोरोनाने एक शिकवलं की तुम्ही एका इन्कमवर किंवा एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका. कारण आज महागाई वाढल्याने इन्कम कमी होत चाललंय. आणि त्यामुळे तुम्ही जर वेळ नाही देता येईल माल विकायला तर फिको म्हणजे काय, जर फ्रँचायझी इन्व्हेस्टेड कंपनी ऑपरेटेड, इथे संपूर्ण जबाबदारी ती कंपनी घेते. म्हणजे दुकानाचं भाडं असेल, कामगारांचा पगार असेल, खरेदी विक्री असेल, सगळ्या गोष्टी कंपनी बघते. तुम्हाला फक्त एक रोख उत्पन्न ज्याला आपण लॉयल्टी इन्कम बोलतो ते दर महिन्याला भेटत होतं. आणि त्यामुळे काय होतं, एक फिक्स इन्कम आपल्याला जेव्हा भेटतं ना तेव्हा खूप आपल्या अडचणी दूर होतात. आणि हे असं नाही की आज भेटलं उद्या नाही, हे सलग 5 वर्ष भेटतंय. प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये येत असतात. त्यामुळे फिकोला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे बरून मधून आमच्या माधुरीताई असेल किंवा सिंगापूर मधले काही लोक साठे आहेत आमचे, अशा खूप जणांनी त्याच्यामधून फ्रँचायझी सुरू केली. आणि मला वाटतं ही खूप मोठी संधी आहे लोकांसाठी की माल न विकताही आपल्याला पैसा मिळू शकतो, तोही गॅरंटेड. आणि तुम्ही जर हे बघितलात आपले जे मालाचे तक्तेवारी किंवा फ्रँचायझीज घेणारे लोक तर सुरुवातीला येतात ना, तेव्हा आता आमच्याकडे काल विरारचे काही लोक आले होते, गरीब नवरा बायको होते आणि जवळजवळ 7 तास प्रवास करून घाटकोपरला आले होते. बोलतात आयुष्यात आता 45 वय आहे, खूप काय केलं पण दुसऱ्यासाठी केलं. दुसऱ्यासाठी आपण आपली ऊर्जा, आपली मेहनत, आपली बुद्धिमत्ता लावली. पण हाताशी काय नाही. जेव्हा कोरोना आला, अडचण आली तेव्हा डायरेक्ट न सांगता कमी केलं. तर हे असं दुसऱ्याला मोठं करण्यासाठी जगण्यापेक्षा मला वाटतं स्वतःचा एक काहीतरी व्यवसाय सुरू करा. बरे तो छोटासा का असो ना, पण स्वतःच्या हिमतीवर तयार करायला हवा. आणि त्यावेळेस कुटुंबाची सोबत घेतली तर मला वाटतं जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही मोठं होण्यासाठी. त्यामुळे भले तुम्ही काही करा पण छोटीशी सुरुवात का होणार पण ती करा. आणि फ्रँचायझी घेण्याचा फायदा असा असतो ना की तुम्हाला संपूर्ण मदत भेटते. म्हणजे लायसन्स कुठली असायला हवी, अकाउंट कसं खोलावं, की सुरुवात कशी करावी, ग्राहकांशी काय बोलावं, मालाचं प्रेझेंटेशन कसं करावं, व्यवसायात सातत्य कसं, ही सगळी ट्रेनिंग इथे दिली जाते आणि ती पूर्णतः मोफत. मला वाटतं हे खूप मोठं वेगळं पण आहे सुवर्ण कोकणचं. आणि त्यामुळे जे यशस्वी होण्याचं जे प्रमाण आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणात मॅडम. अगदी. आणि मला वाटतं की हे वेगळेपण असल्यामुळेच कुठेतरी सुवर्ण कोकणने एक वेगळा असा ठसा लोकांमध्ये उमटवलेला आहे. आणि आज अनेक जण सुवर्ण कोकण निमित्ताने किंवा ह्या मदतीने आज ह्या व्यवसायात उतरलेले आहेत. फूड मॉल मध्ये आज 100% हमखास नफा मिळतोय. आज वेगवेगळ्या योजना तुम्ही ह्या सगळ्यांसाठी घेऊन आलेला आहात. आज सणवार आहेत, ह्या सणवारांच्या निमित्ताने खूप मोठा बिझनेस होतोय आणि आता पुढे जाऊन तर आता अनलॉक होत आहे. ते ह्या सगळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आपण म्हणतो की आर्थिक व्यवहार होणार आहे आणि हे रोटेशन होणार आहे. कारण की कुठेतरी थांबलं होतं हे रोटेशन पैशांचं आणि आता त्यामुळे त्याचा फायदा ह्या सगळ्याला होणार आहे.
एकीकडे नोकरी करता करता हा व्यवसाय करणंही शक्य होतं का? कारण की तुम्ही म्हणालात की घर बसल्या देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकता, तो कसा काय? नक्की मॅडम, आमच्याकडे असे मला वाटतं 90% लोक आहेत जे पार्ट टाइम म्हणून करतात. म्हणजे सुरुवातीला त्याने फुल टाइम म्हणून केलं, पण आता कंपनी चालू झाल्यात किंवा वर्क फ्रॉम होम जास्त वाढलं. आणि हा बिझनेसचं स्वरूपच असं आहे ना, तुम्ही दिवसातला 1 तास जरी दिलात नियोजनपूर्वक तरी पुरेसं आहे. कारण आजच्या डेटला सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या. तुम्हाला ऑर्डर फोनवर घ्यायच्या, तुम्हाला डिलिव्हरी त्या पद्धतीतून जर नियोजन केलं, आठवड्यातून एकदा द्यायचं किंवा दोनदा द्यायचं, तरी आमच्याकडे असे खूप लोक तुम्हाला भेटतील. सुशील गवस असतील, अरुण बाणे असतील, खूप जण आहेत की जे 8-8, 10-10 तास नोकरी करतात, पण ते नोकरी करून हा जॉब करतात. अरे वा. कारण इथे तुम्ही एकदा लोकांचा विश्वास जिंकलात ना, की लोक तुम्हाला मदत करायला तयार असतात. त्यांना तुम्ही सांगता डिलिव्हरी बाबा मी शनिवारच्या दिवशी देतो किंवा रविवारच्या दिवशी, ते मान्य करतात. कारण आज प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी अनुभवल्यात, प्रत्येकाने जवळ अनुभवल्यात. त्यामुळे एखादा मुलगा नव्याने सुरुवात करतोय आणि तो एक बोलतात ना तारेवरची कसरत करतोय, जॉब आणि धंदा, तर लोक तुम्हाला मदत करायला उभे आहेत. फक्त तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. बरोबर. अडचण फक्त याच्यात अशी आहे ना, की ह्या ज्या फ्रँचायझी आहेत त्या आपण आता 30 तारखेपर्यंत सुरू ठेवतोय. मला वाटतं 2 योजना तर आपण बंद केल्यात. आता फक्त 2च योजना आहेत, SVID आणि फिको. त्याही आपण लवकर बंद करतोय. फक्त 30 तारखेपर्यंत ज्यांना आपण फ्रँचायझी देतो त्यांना मात्र आपण फ्रँचायझी शुल्क असेल, रजिस्ट्रेशन शुल्क असेल किंवा ह्या सगळ्यामध्ये आपण त्यांना खूप मोठी सवलत 50% आज देतो, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या माध्यमातून एक रोजगार उपलब्ध व्हावा, हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. फक्त विनंती एकच आहे लोकांना, की तुम्ही डायरेक्ट फोन करून माहिती घेऊ नका. तुम्ही सुवर्ण कोकणचं YouTube चॅनल असेल किंवा फेसबुक पेज असेल, तिथे ही सगळी माहिती घ्या. किंवा तुम्ही तुमचं नाव लिहा, तुमचा पत्ता लिहा आणि फूडमॉल लिहा आणि बाजूला जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला सगळी माहिती असेल. कारण कसं असतं, एखादा धंदा नव्याने सुरुवात करायचा आहे, आपल्याला एक नव्या उद्योजकतेला आयुष्याला सुरुवात करायची आहे, तर सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांना विनंती अशी आहे ना, की तुम्ही ते व्हिडिओ मागून घ्या. त्याच्यामध्ये नेमकी कुठली प्रोडक्ट आहेत, त्याची गुणवत्ता काय, त्याचा दर्जा काय, तुम्हाला मिळणारं प्रॉफिट मार्जिन काय, थोडासा अभ्यास करावा आणि लागतो. जे SVIDतून जे 3 लाख रुपयाचा दरवर्षी मोफत माल भेटतो, पुढची 5 वर्ष भेटणार, म्हणजे जवळपास 15-20 लाखाचा माल मोफत भेटतोय. तो नेमका कुठल्या आधारावरती, त्याचे निकष काय आहेत, त्यासाठी नेमकं काय करायचं असेल. तसंच आपले फिको आहे, माल न विकता उत्पन्न, दर महिन्याला पैसा भेटतोय, तो नेमका कसा भेटतो, हे सगळं समजून घेण्यासाठी काही व्हिडिओज बनवले आहेत. ते व्हिडिओज तुम्ही मागून घ्या, प्रॉपर अभ्यास करा, कुटुंबासोबत विचारविनिमय करा आणि नंतर सुरुवात करा. आणि मला वाटतं तुम्ही आता जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा सुवर्ण कोकण मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण. ब्रेक देता सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण सुवर्ण कोकणच्या विविध योजनांबद्दल चर्चा करतोय. माझ्यासोबत सुवर्ण कोकणचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत सतीश परब. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सतीश सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण वेगवेगळ्या योजना जाणून घेतल्या. मात्र ह्या योजनांमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो त्याचा किती फायदा होतो? कारण की आपण प्रत्येक वेळेस म्हणतोय की 100% नफा होणार आहे, जोखीम नाहीये कुठल्याच प्रकारची, तर त्याबद्दल काय सांगा? नक्की जोखीम नाही. म्हणजे तुम्ही बघा, हा व्यवसाय असा आहे ना, की इथे माल कधी शिल्लक राहत नाही. आणि आपल्याकडे जर फ्रँचायझीज आहेत त्यांना तर आपण पूर्ण मोकळीक दिली. तुमच्याकडे जर एखादा माल विकला जात नसेल किंवा पडून राहत, तर तुम्ही तो रिप्लेसही करू शकता काही याच्यावरती. त्यामुळे जोखीम अशी नाही. इथे दुकानाचं भाडं लागत नाही, इथे तुम्हाला कामगारांचा पगार द्यावा लागत नाही, लाईट बिल द्यावं लागत नाही. त्यामुळे खर्च जो एक्स्ट्रा खर्च असतो तो नाही. आज काय होतं, आपण एखादा व्यवसाय करायचा म्हटलं ना, तर 40-50 हजार रुपये दर महिन्याला खर्च सुरू होतो. तो इकडे नाहीये. त्यामुळे कमी पैशामध्ये तुम्ही सुरू करू शकता. आणि फ्रँचायझी म्हटल्यावर तर तुम्हाला ते सगळं बॅकअप भेटतो. आपण जर बघितलं तर बाकीच्या चहावाल्यांच्या वगैरे फ्रँचायझी त्याही 10-20 लाखाला लागतात. इथे तेवढाही पैसा नाही लागत. कमी पैशात तुम्हाला गॅरंटेड इन्कम भेटतं. आणि प्रोडक्ट असे आहेत ना, की तुम्ही एकदा घेऊन तुम्ही 4 वेळा सुद्धा विकू शकता. आणि त्याची जी आपण व्हॅलिडिटी बोलतो किंवा शेल लाईफ बोलतो ती खूप मोठी आहे. कुठलंही धान्य कडधान्य 1-2 महिने जरी ठेवलं तरी ते राहतं. उलट त्याची किंमत वाटते. म्हणजे तांदूळ जर नवीन असतील तर थोडे 4 महिने 6 महिने तर त्याची किंमत वाढेल, पण ती कमी नाही होत. आणि त्यामुळे खूप गोष्टी याच्यातून आपल्याला जे आपले प्लस पॉईंट ठरतात. इथे प्रशिक्षणही दिलं जातं की हा माल कसा हाताळायचा, की तो नाशाडी होऊ नये म्हणून नेमकं काय करावं.
आपला प्रयत्न हा असतो ना की प्रत्येकाला एक चांगला घसघशीत त्यातून नफा भेटला पाहिजे. फिको सारखी योजना असेल, SVID योजना असेल, मला वाटतं आजपर्यंत सुवर्ण कोकण जे एवढं मोठ्या प्रमाणात सक्सेस झालं त्याच्यामागचे कारण ह्या दोन हे होत्या, स्कीम होत्या की जिथे तुम्ही पहिल्या दिवसापासून नफा घेता. जेवढ्यांनी आता दुकानं चालू केलीत ना त्या सगळ्यांना लाख लाख रुपयाचा पहिला माल फुकट गेला, नंतर त्यांनी विकत घेतला. त्यामुळे नफा तुम्हाला पहिल्या दिवसापासून दिसतोय आणि तशा पद्धतीचा कायदेशीर करार केला जातो की तुम्हाला दर महिन्याला एवढे पैसे भेटणार आहेत किंवा एवढा माल दरवर्षी फुकट भेटतो. त्यामुळे सुरक्षित असतं सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं प्रत्येकाने थोडंसं एक धाडस हे केलंच पाहिजे. कारण कसं असतं, धाडस करण्याला जग वंदित असतं. आणि येणारा काळ असा असेल ना की तुमचा खर्च प्रचंड असेल. नोकऱ्या तर नाहीच आहेत, अर्थचक्र सुरू होते मान्य आहे, पण नोकरी हा विषय तुम्हाला अजून 2 वर्ष ऐकायला भेटणार. त्यामुळे आतापासून प्रत्येकाने सुरुवात केली पाहिजे, नाहीतर ही जी पिढी आहे नवीन ना ही निराशेच्या गर्तेत जाईल. आणि येणारी महागाई जी अशी असेल ना करून की तुम्हाला 4 पैसे कमवल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे त्यांचं जर भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल. फक्त विनंती सर्वांना एकच आहे की तुम्ही घाटकोर ऑफिसला व्हॉट्सअप करा, सगळे व्हिडिओ मागून घ्या, पहा आणि नंतर वाटल्यास वैयक्तिक या भेटा किंवा फोनवरनं सगळ्या तुमच्या प्रोसिजर पुरी करू शकता. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला ह्या व्यवसायात उतरायचं असेल त्यांनी लवकरात लवकर उतरायला हरकत नाही, कारण की 30 सप्टेंबर पर्यंत तुमच्या या योजनेमध्ये 50% सवलत तुम्ही दिलेली आहे. तर नक्कीच त्याचा लाभ ते घेऊ शकतात. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन या सगळ्याचं केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर सुवर्ण कोकण ह्या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण.